जेव्हा आपण होयसळ राजघराण्याचं नाव ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा बेलूर आणि हळेबीडूची ती प्रसिद्ध भव्य मंदिरं, बरोबर ना? पण तुम्हाला माहितीये का, 11व्या ते 13व्या शतकात पसरलेल्या या साम्राज्याचा कलात्मक वारसा तो फक्त या 2च ठिकाणांपुरता मर्यादित नाहीये. चला तर आज आपण या प्रसिद्ध स्थळांच्या पलीकडे एक नजर टाकूया आणि होयसळांच्या काही अशा वास्तूंचा शोध घेऊया ज्या कमी ज्ञात आहेत पण तितक्याच दिमागदार आहेत. पण एक विचार करा, कोणत्याही राजवंशाचं वैभव ते नेमकं कशात मोजलं जातं? त्यांच्या लष्करी ताकदीत, त्यांच्या खजिन्यातल्या संपत्तीत, की त्यांनी मागे सोडलेल्या अजरामर सांस्कृतिक वारशात? आता होयसळांच्या बाबतीत बोलायचं झालं तर या प्रश्नाचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. कारण होयसळांनी आपलं उत्तर शब्दांत नाही दिलं, त्यांनी ते थेट दगडात कोरून ठेवलंय. त्यांचं खरं वैभव, त्यांची खरी ओळख ती त्यांच्या या अद्भुत आणि अद्वितीय स्थापत्यशैलीतच आहे, जी आजही आपल्याला थक्क करून सोडते. तर मग आजच्या या आपल्या विश्लेषणात आपण हसन, मंड्या आणि म्हैसूरच्या परिसरात विखुरलेल्या काही अशाच अद्भुत मंदिरांबद्दल जाणून घेणार आहोत. ही मंदिरं फारशी प्रसिद्ध नाहीत, पण तीच होयसळ कलेची खरी खोली आपल्याला दाखवतात. पण थांबा, या मंदिरांना प्रत्यक्ष भेट देण्याआधी हे समजून घेऊया की ही होयसळ शैली इतकी खास का मानली जाते. अशी कोणती गोष्ट आहे जी त्यांना इतरांपेक्षा एकदम वेगळं ठरवते? चला तर मग या स्थापत्यशास्त्राच्या मूळ घटकांना जरा जवळून पाहूया. या सगळ्याचं रहस्य माहितीये ते दडले या खास दगडात. होयसळ कारागिरांनी वापरला तो क्लोरिटिक शिस्ट, किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर साबणाचा दगड. आता याची गंमत अशी की सुरुवातीला हा दगड खूप मऊ असतो, अगदी लोण्यासारखा. त्यामुळे त्यावर कितीही बारीक नाजूक नक्षीकाम करणं एकदम सोपं जातं. आणि मग नंतर जेव्हा तो हवेशी संपर्क येतो तेव्हा तो कठीण होतो. आणि म्हणूनच तर हे कोरीवकाम शेकडो वर्ष टिकून राहतं. आणि याच दगडामुळे त्यांनी काही अशी वैशिष्ट्ये निर्माण केली जी लगेचच ओळखता येतात. पहिलं म्हणजे जमिनीपासून उंच केलेले ताऱ्याच्या आकाराचे प्लॅटफॉर्म्स. मग येतात ते त्यांचे खांब. असं वाटतं जणू काही ते लेथ मशीनवर घडवले आहेत, इतके गुळगुळीत आणि नक्षीदार. भिंतींवर तर रामायण महाभारतातल्या कथांच्या कथा कोरलेल्या आहेत. आणि हो, त्या मदनिका किंवा अप्सरांच्या मूर्ती तर विसरूनच चालणार नाही. जणू काही त्या आता आपल्याशी बोलतील इतक्या सजीव वाटतात. हीच तर आहे होयसळ मंदिरांची खरी ओळख. आता मंदिरांच्या आराखड्यात सुद्धा विविधता आहे बरं का. काही मंदिरं एककूट प्रकारची आहेत, म्हणजे काय तर ज्यात एकच मुख्य गर्भगृह असतं. या उलट बरीच मंदिरं त्रिकूट आहेत, जिथे 3 गर्भगृह एकाच कॉमन हॉलमध्ये उघडतात. ही रचना त्यांच्या आर्किटेक्चरचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. चला, आता सिद्धांत पुरे झाले. आता प्रत्यक्ष काही अशाच अज्ञात पण अद्भुत मंदिरांना भेट देऊया. हा प्रवास आपल्याला होयसळ कलेच्या वेगवेगळ्या छटा दाखवून जाईल. आपला पहिला थांबा आहे गुड्डगद्दवल्ली. इथं आहे लक्ष्मीदेवी मंदिर. हे मंदिर होयसळ काळातलं अगदी सुरुवातीचं मानलं जातं, साधारण 1114 साली बांधलेलं. आता या मंदिराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय असेल तर ती आहे त्याची चतुष्कूट रचना. म्हणजे काय तर इथे 1 नाही 2 नाही तर चक्क 4 गर्भगृह आहेत. होयसळ आर्किटेक्चरमध्ये 1 किंवा 3 गर्भगृहांची मंदिरं तर खूप सापडतात, पण 4 गर्भगृहांची रचना ही अत्यंत दुर्मिळ आहे. आणि यामुळेच हे मंदिर इतकं खास ठरतं. ही 4 गर्भगृह आहेत लक्ष्मी, शिव, विष्णू आणि काली यांना समर्पित. आणि यातही महाकालीच्या गर्भगृहाकडे विशेष लक्ष द्या. त्याच्या प्रवेशद्वारावर पहारेकरी म्हणून मानवी सांगाडे कोरले आहेत, ज्यांना बेताल म्हणतात. हे अगदी स्पष्टपणे दाखवतं की या मंदिरावर तांत्रिक परंपरेचा किती मोठा प्रभाव होता. ठीक आहे, आता आपल्या प्रवासात थोडं पुढे जाऊया आणि काळातही साधारण 60 वर्षांनंतर म्हणजे 1173 साली बांधलेल्या कुरुवंगला इथल्या भुचेश्वर मंदिराकडे वळूया. हे मंदिर होयसळ कलेच्या विकासाचा पुढचा टप्पा दाखवतं. बघा, जर दोड्डगद्दवल्लीचं मंदिर हे सुरुवातीच्या काळातील एक प्रयोग होता, तर भुचेश्वर मंदिर म्हणजे होयसळ शैलीची मॅच्युरिटी, त्यांचा आत्मविश्वास दाखवणारं प्रतीक आहे. हे मंदिर राजा वीर बल्लाळ दुसरा यांच्या एका कोषाधिकाऱ्याने म्हणजे बुची यांनी बांधलं होतं. यावरून कळतं की त्या काळात कला कशी बहरत होती. पण थांबा, होयसळांची प्रतिभा फक्त मंदिरं बांधण्यापुरतीच मर्यादित नव्हती. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हळेबीडूजवळची हुलिकेरे इथली पायऱ्यांची विहीर, जिला कल्याणी असं म्हणतात. ही काही साधीसुधी पाणी साठवण्याची जागा नाहीये. हे जलस्थापत्यशास्त्राचं म्हणजे वॉटर आर्किटेक्चरचं एक अप्रतिम उदाहरण आहे. कल्पना करा, पाण्यापर्यंत खाली जाणाऱ्या पायऱ्यांच्या 4 बाजूंना छोटी छोटी देवळं कोरलेली आहेत.
असं वाटतं जणू काही आपण एखाद्या भूमिगत मंदिरातच उतरत आहोत. आणि आता आपल्या प्रवासाचा शेवटचा थांबा. तो आहे हळेबीडू परिसरातल्या जैन बसदी. होयसळ राजांनी फक्त हिंदू मंदिरांनाच नाही तर जैन धर्मालाही तितकाच राजाश्रय दिला होता. आणि इथे ना एक खूप इंटरेस्टिंग फरक दिसतो. जिथे हिंदू मंदिरं एकदम भरगच्च नक्षीकामानं आणि कथांनी भरलेली आहेत, तिथे जैन बस्तींमध्ये जैन तत्वांनुसार एक प्रकारचा संयम आणि साधेपणा दिसतो. पण तरीही तिथले खांब, त्यांची रचना यात होयसळ शैलीचा प्रभाव अगदी स्पष्टपणे जाणवतो. हे त्यांच्या कलात्मक लवचिकतेचं म्हणजे अडॅप्टेबिलिटीचं एक उत्तम उदाहरण आहे. तर या सगळ्या वास्तू या फक्त दगड विटांच्या इमारती नाहीत. त्या आपल्याला त्या काळातील समाजाबद्दल, त्यांच्या श्रद्धांबद्दल, त्यांच्या मूल्यांबद्दल खूप काही सांगून जातात. या वास्तूंमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की होयसळ काळात शैव, वैष्णव आणि जैन या तिन्ही परंपरा अगदी शांततेने एकत्र नंदत होत्या. हे त्या समाजाच्या सहिष्णुतेचं, त्यांच्यातल्या सामंजस्याचं प्रतीक आहे. एवढंच नाही तर या मंदिरांमधून आपल्याला त्यांच्या शैलीत झालेला बदलही अगदी स्पष्टपणे दिसतो. म्हणजे सुरुवातीच्या काळातलं कोरीवकाम बघा, ते अधिक साधं, मोठं आणि ठळक आहे. आणि मग नंतरची मंदिरं बघा, ती अधिक गुंतागुंतीची, नाजूक आणि बारीक तपशिलांनी भरलेली आहेत. हा बदल म्हणजे त्यांच्या वाढत्या कलात्मक आत्मविश्वासाचं प्रतीक आहे, नाही का? आणि एक महत्त्वाचा मुद्दा, ही भव्य मंदिरं फक्त राजांनीच नाही बांधली, त्यांच्या अधिकाऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी आणि त्या काळातल्या श्रीमंत लोकांनीही बांधली होती. यावरून काय दिसतं तर त्या काळातली आर्थिक सुबत्ता आणि कलेला समाजात किती मान होता हे दिसून येतं. आणि म्हणूनच कर्नाटक हे मंदिर निर्मितीचं एक महत्त्वाचं केंद्र बनलं. तर मग या होयसळ्यांनी आपल्यासाठी मागे काय ठेवलं आहे? फक्त काही सुंदर मंदिरं? नाही, त्याहून खूप काही जास्त आहे. खरं तर ही मंदिरं म्हणजे दगडात कोरलेले एक जिवंत ग्रंथालय आहे. त्यात त्या काळाचा समाज, त्यांच्या कथा, त्यांच्या देवता, त्यांचं तत्वज्ञान सगळं काही सामावलेलं आहे. ही मंदिरं आपल्याला फक्त इतिहासाबद्दल सांगत नाहीत, तर माणसाच्या सर्जनशीलतेची ताकद किती अफाट असू शकते हेही दाखवून देतात. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आपण अशी एखादी जुनी वास्तू पाहाल, तेव्हा फक्त तिच्या सौंदर्याकडे पाहू नका. जरा थांबा आणि विचार करा, ही वास्तू आपल्या काळातील समाजाची नेमकी कोणती कहाणी सांगत आहे?